तर आज बघा आपण 6वीचा न्यूट्रिशन अँड डाईट हा चॅप्टर आहे त्याचं बघणार आहे. तर पहिला क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा. तर बघा द प्रोसेस ऑफ इनटेक फूड अँड युटिलायझिंग इट फॉर द लाईफ प्रोसेस इज कॉल्ड न्यूट्रिशन. बघा म्हणजे काय, आतमध्ये आपण जेवण करणं आणि त्याचा वापर आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी करणं त्याला म्हणायचं न्यूट्रिशन. त्याच्यानंतर बघा दुसरा जो क्वेश्चन होता तो क्वेश्चन, तर हा झाला पहिला न्यूट्रिशनचा क्वेश्चन. त्याच्यानंतरचा जो दुसरा क्वेश्चन आहे तो बघा ऑल द सबस्टन्सेस इन अवर फूड विच आर युजफुल फॉर व्हेरियस बॉडीली प्रोसेसेस आर कॉल्ड. ज्या सबस्टन्सेस आपल्या अन्नामध्ये असतात आणि ते वेगवेगळ्या शरीराच्या गरजा किंवा शरीराच्या प्रोसेस म्हणजे ज्या काही क्रिया आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वापरले जातात त्यांना म्हणायचं न्यूट्रियंट्स. न्यूट्रिशन वेगळं, न्यूट्रियंट्स वेगळं. न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि न्यूट्रियंट्स म्हणजे पोषक द्रव्ये. कार्बोहायड्रेट्स अँड डॅश डॅश प्रोव्हाइड डॅश डॅश टू अवर बॉडी. कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स प्रोव्हाइड्स एनर्जी टू अवर बॉडी. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, इन द बॅलन्स्ड डाईट ऑल द न्यूट्रियंट्स आर प्रेझेंट इन द डॅश डॅश प्रपोर्शन. इन द बॅलन्स्ड डाईट, बॅलन्स्ड डाईटमध्ये सगळे जे न्यूट्रियंट्स असतात ते कसे असतात तर ॲडिक्वेट म्हणजे व्यवस्थित प्रमाणात असतात, पाहिजे तेवढेच असं थोडक्यात. त्याला म्हणायचं बॅलन्स्ड डाईट. इन द फूड पिरॅमिड सिरियल्स आर गिवन इन द मॅक्झिमम स्पेस बिकॉज दे फुलफिल अवर डॅश डॅश रिक्वायरमेंट. तर काय रिक्वायरमेंट, कुठल्या रिक्वायरमेंट म्हणजे अन्नाचा जो हे आहे पिरॅमिड म्हणजे तो त्रिकोण थोडक्यात, तर त्याच्यामध्ये सिरियल्स कुठं आहेत तर ते काय आहेत जास्त आहेत ते आपल्याला काय देतात एनर्जी. इनटेक ऑफ मोर फूड त्या नेसेसरी कॉज डॅश डॅश. गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्लं तर काय होतं ओबिसिटी म्हणजे जाड होतं, त्याला म्हणायचं ओबेसिटी. आता बघा दुसरा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बघूया. स्पॉट द फॉलोविंग इन द टेबल ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल्स. विटॅमिन्स आणि मिनरल्सच्या ठिकाणी जो टेबल आहे तो पूर्ण करायचा आहे. तर बघा काय आहे, द न्यूट्रियंट्स प्रेझेंट इन द सिट्रस फूड म्हणजे जे आंबट अशा प्रकारचे असतात तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं न्यूट्रियंट्स असतं तर त्याच्यामध्ये विटॅमिन सी म्हणजे लिंबू असेल, मोसंबी असेल, त्याच्यामध्ये काय असतं विटॅमिन सी. विटॅमिन्स मिनरल्स प्रेझेंट इन द मिल्क. दुधामध्ये कुठले काय काय असतं बघा, तर दुधामध्ये काय काय असतं तर बघा विटॅमिन ए, बी, डी, मिनरल्स आणि कॅल्शियम आणि फॉस्फरस. ए, बी, डी, मिनरल, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे जे असतात ते कशामध्ये असतात मिल्कमध्ये म्हणजे दुधामध्ये असतात. कॉजेस अँड सिम्टम्स ऑफ नाईट ब्लाइंडनेस, कर्वी, रिकेट्स, बेरीबेरी म्हणजे रातांधळेपणा, त्याच्यानंतर दाढेतून रक्त येणं, रिकेट्स आणि बेरीबेरी हे वेगवेगळे आजार आहेत. रिकेट्स म्हणजे मुडदूस हे कशामुळे होतात म्हणून सांगितलं आहे. तर बघा नाईट ब्लाइंडनेस आहे तो कशामुळे होतो तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो. नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणा. त्याच्यानंतर आहे बघा स्कर्वी. स्कर्वी म्हणजे काय तर आपल्या ह्याच्यातून हे येतं रक्त येतं. त्याचे सिम्टम्स काय रातांधळेपणाचे तर आपल्याला रात्री दिसत नाही. आता स्कर्वी आहे त्याचा काय सिम्टम आहे डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी. विटॅमिन सी जर आपल्या शरीरात कमी असेल तर आपल्याला स्कर्वी हा आजार होतो. आणि त्याच्यामधून काय होतं दाढेतून रक्त येतात, दातातून रक्त येतात, त्याला म्हणायचं ब्लिडिंग गम्स. पुढं आहे रिकेट्स. रिकेट्स म्हणजे काय तर मुडदोस. डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी मी वर्गात पण तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. विटॅमिन डी जर नसेल म्हणजे सूर्यप्रकाशापासून जे विटॅमिन मिळतं त्यात नसेल तर काय होतं सॉफ्टनिंग ऑफ बोन, कॉझिंग पेन अँड फ्रॅक्चर. हाडं मजबूत वगैरे होतात आणि ते खूप हाडकुळे वगैरे होतात, त्याला म्हणायचं रिकेट्स. ते होतं विटॅमिन डीच्या कमतरतेमुळं. आणि विटॅमिन डी कुठून मिळतं आपल्याला तर सूर्यप्रकाशपासून. त्याच्यानंतर बेरीबेरी हा सुद्धा एक आजार आहे. तो कशामुळे काय होतो तर डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन B1च्या कमतरतेमुळे बेरीबेरी होते. आणि बघा त्याचे जे काय आहेत आहे नर्व डिसऑर्डर म्हणजे पाठीच्या मणक्याचे वगैरे आपल्याला त्रास होतात, त्याला म्हणायचं नर्व डिसऑर्डर्स, त्याला म्हणायचं बेरीबेरी. त्याच्यानंतर आहे फूड रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द अबाउट डिसीजेस. कुठलं अन्न खाल्लं पाहिजे म्हणजे आपल्याला ते आजार होणार नाहीत तर हे अन्न सांगायचं आहे. फूड स्टब्स टू प्रिव्हेंट नाईट ब्लाइंडनेस म्हणजे आपल्याला रातांधळेपणा होऊ नये म्हणून आपण काय खाल्लं पाहिजे तर त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं वर्गात रेड अँड येलो व्हेजिटेबल्स अँड लिफी फ्रूट्स, मिल्क, बटर. तर त्याच्याबरोबरच अजून काय खाल्लं पाहिजे तर कॅरेटसुद्धा खाल्लं पाहिजे बघा. लाल आणि पिवळ्या फळभाज्या, फळं, त्याच्यानंतर पालेभाज्या, दूध, बटर. फूड स्टब्स दे प्रिव्हेंट स्कर्वी. स्कर्वी होऊ नये म्हणून काय खाल्लं पाहिजे तर स्कर्वी म्हणजे विटॅमिन सी. विटॅमिन सी कशामध्ये असतं तर सिट्रस फूड म्हणजे आंबट वगैरे असं आंबूस जरा जे असतात, लेमन असेल, आवळा असेल, टोमॅटो असेल आणि हिरव्या पालेभाज्या ते खाल्ल्या तर आपल्याला स्कर्वी होणार नाही.
त्याच्यानंतर आहे फूड स्टफ्स प्रिव्हेंट्स रिकेट्स, म्हणजे मुडधूस होऊ नये आपल्याला म्हणून काय केलं पाहिजे बघा. तर त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे सन बाथिंग, मिल्क, त्याच्यानंतर बटर, फिश, मीठ, एग्ज म्हणजे काय तर सूर्यप्रकाशामध्ये वगैरे थांबलं पाहिजे आपण, दूध पिलं पाहिजे, बटर खाल्लं पाहिजे, फिश म्हणजे मासे, मटन आणि अंडी खाल्ली पाहिजेत. फूड स्टफ्स टू प्रिव्हेंट बेरीबेरी, बेरीबेरी होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आपण तर बेरीबेरीसाठी सिरियल्स, नट्स, पल्सेस, मिल्क, फिश आणि मीठ थोडक्यात म्हणजे डाळी खाल्ल्या पाहिजेत. त्याच्यानंतर काजू, बदाम वगैरे नट्स, त्याच्यानंतर पल्सेस, डाळी वगैरे आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. त्याच्यानंतर दूध वगैरे पण खाल्लं पाहिजे. कॉजेस ऑफ ॲनिमिया, ॲनिमिया म्हणजे काय रक्तक्षय, ते कशामुळे होतं तर आयर्नच्या आणि व्हिटॅमिन B12च्या डिफिशियन्सीमुळं किंवा कमतरतेमुळं ॲनिमिया होतो. इसेन्शियल मिनरल्स फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ, म्हणजे आपली हाडे मजबूत व्हावी आणि आपले दात मजबूत व्हावे ह्याच्यासाठी कशाची गरज असते बघा कॅल्शियम अँड फॉस्फरस. टूथपेस्टवरती लिहिलेलं असतं बघा कॅल्शियम अँड फॉस्फरस, मग ते त्याच्यासाठी असतं. सेन्सरी ऑर्गन अफेक्टेड ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन एमुळं कुणाला इफेक्ट होतो तर तो होतो डोळ्यांना. कशाला होतो बघा आता इथं दिलं आहे कशाला, आईज म्हणजे डोळे, म्हणजे रातांधळेपणा हा कुणाला येतो तर डोळ्याला येतो म्हणून त्याला तसं म्हणायचं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स, म्हणजे इथं काय करायचं आता तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्यात. तर काय आहे पल्सेस आर व्हेरी गुड सोर्स ऑफ डॅश डॅश. पल्सेस म्हणजे डाळी, हे कशाचा सोर्स आहे, डाळी ह्या कशापासून भेटतात बघा, डाळीतून काय भेटतं आपल्याला कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स अँड मिनरल्स. तर आपल्याला डाळीपासून काय मिळतात प्रोटीन्स मिळतात. त्याच्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न बघूया, डॅश डॅश प्रोव्हाइड मॅक्झिमम एनर्जी ऑफ द बॉडी, आपल्या शरीराला जास्तीत जास्त एनर्जी कुणापासून मिळते तर आहे बघा सिरियल, वॉटर, लिफी व्हेजिटेबल्स आणि आमला, आमला म्हणजे आवळा. तर आपल्याला भेटतं सिरियल्सपासून आहेत ते आपल्याला जास्त शरीराला हे येतं कडधान्य वगैरे किंवा धान्य आहे त्याच्यापासून. ग्वायटर इज कॉज्ड बाय डिफिशियन्सी ऑफ द मिनरल्स डॅश डॅश, ग्वायटर म्हणजे गलगंड, तो जो होतो तो कशाच्या कमतरतेमुळे होतो तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असतो बघा. तर इथं दिलं आहे तुम्हाला, त्यातला योग्य पर्याय आहे तोच तुम्हाला शोधायचा आहे, त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे आपल्याला गलगंड हा होत असतो. त्याच्यानंतर बघा डॅश डॅश इज टाईप ऑफ जंक फूड, म्हणजे फास्ट फूड, जंक फूड, बाहेरचं जे अन्न आहे त्यात हे ह्यातलं कुठलं आहे बाहेरचं अन्न, ऑरेंज, भाकरी, मिल्क आणि चॉकलेट. तर काय आहे त्याचं उत्तर चॉकलेट, कारण हे बाकीचं जे आहे ते काय, मिल्क म्हणजे दूध चांगलं असतं, ऑरेंज ते पण चांगलं असतं, भाकरी आपण घरीच तयार करतो, चॉकलेट जे आहे ते काय जंक फूड आहे, ते नाही खाल्लं पाहिजे आपण जंक फूड. त्याच्यानंतर यूज द फूड पिरॅमिड टू सिलेक्ट फूड आयटम्स ऑफ युअर चॉईस फॉर 3 days कंडिशन्स. आता काय कंडिशन्स सांगितलेत बघा, 3 दिवसासाठी अन्न शोधायचं आहे. द डाईट ऑफ ऑल 3 days शुड बी बॅलन्स्ड डाईट असं 3 दिवसासाठी फूड पिरॅमिडमधनं शोधायचं आहे. दे शुड बी व्हरायटी इन द आयटम्स चूजन फॉर द 3 days. 3 दिवसासाठी वेगवेगळं अन्न सिलेक्ट करायचं आहे फूड पिरॅमिडचा वापर करून. आणि त्याच्यानंतरची बघा कंडिशन काय सांगितलं. आता पहिल्या दिवशी आपण काय काय खायचं थोडक्यात तर बघा सिरियल लाईक कॉर्नफ्लेक्स अँड मिल्क, ॲपल, रोटी, सब्जी आणि डाळ. म्हणजे एखाद्या दिवशी तुम्ही काय काय खाल्लं बघा, कॉर्नफ्लेक्स खाल्ले, दूध खाल्लं, सफरचंद खाल्लं, रोटी खाल्ली, भाजी आणि डाळ, हे जर खाल्लं तुम्ही तर पहिल्या दिवशी ते खायचं. दुसऱ्या दिवशी काय काय खायचं बघा तुम्हाला, ब्रेड अँड बटर विथ द मिल्क, राईस, रोटी अँड चिकन कर्ड, एनी वन टाईप ऑफ फूड सॅलड. म्हणजे काय करणार ब्रेड बटर दुधाबरोबर, राईस, रोटी. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्या दिवसासाठी. तिसऱ्या दिवसासाठी पोहा, ग्रीन व्हेजिटेबल्स, डाळ, राईस, रोटी, रायता, 1 fruit व्हेजिटेबल. म्हणजे थोडक्यात काय केलं आहे ह्यांनी, जो फूड पिरॅमिड आहे त्यातला एक पदार्थ हा वेगवेगळ्या दिवशी सिलेक्ट केला आहे, सेम पदार्थ सेम दिवशी घेतले नाहीत. बॅलन्स्ड डाएट हा तशा प्रकारचा असतो. तर तुम्हाला